इंडिया इज अ कॉन्टिनेंट, नॉट अ नेशन. भारत हा एक खंड आहे, पण देश कधीच नाही. पर्सी साइक्स, ब्रिटिश हिस्टोरियन. इंडिया इज नॉट अ नेशन, इट शुड हॅव बीन डिवायडेड मच अर्लियर. भारत हा कधी देश नव्हताच, त्याची विभागणी कधीच व्हायला हवी होती. मोहम्मद अली जिना. इंडिया इज अ जिओग्राफिकल टर्म, इट इज नेव्हर अ युनायटेड नेशन दॅन द इक्वेटर. भारत ही एक फक्त भौगोलिक व्याख्या आहे. विन्स्टन चर्चिल. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. साधारण 150 वर्षाच्या गुलामीतनं आपण स्वतंत्र झालो होतो आणि एक मोकळा श्वास घेतला होता. एक आव्हान संपलं होतं, पण अनेक आव्हानं उभी राहिली होती आणि ह्याची जाणीव तेव्हाच्या 308 कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्सना चांगलीच होती. आणि म्हणून देशाचं संविधान तयार करण्यासाठी पुढचे 3 वर्ष यांनी अथक मेहनत केली. अर्थात त्याचे हेड होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 वर्षांनी 26 जानेवारी 1950 साली आपण एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणजेच सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक झालो. पण हे सगळं व्हायला खूप आव्हानं आपल्या समोर कायमच होती. मग आधी आपण जी वाक्य बघितली तसं तेव्हाचे मोठे नेते भारताबद्दल का बोलत होते? भारत एक एकसंध राष्ट्र व्हायला एवढी आव्हानं काय होती? 26 जानेवारी हाच दिवस का ठरवला गेला? प्रजासत्ताक दिन हाच शब्द का वापरला गेला? या सगळ्याची उत्तरं बघू आपण या व्हिडिओमध्ये. रिपब्लिक डे स्पेशल मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. तेव्हाच्या भारतासमोर नक्की आव्हानं काय होती हे आपण पहिलं बघू. सर्वात पहिलं आव्हान होतं ती म्हणजे भारताची लोकसंख्या. 1947 साली भारताची लोकसंख्या होती 35 कोटी. आता आपल्याला 35 कोटी म्हटलं की फार काही वाटत नाही. आता भारताची लोकसंख्या आहे साधारण 130 ते 140 कोटी. पण 1947 मध्ये 35 कोटी म्हणजे किती होतात हे साधारण आपण युरोपशी कंपेअर करू म्हणजे लक्षात येईल. सर्वात पहिला म्हणजे सोव्हिएट युनियन. त्याच्यातले देश कुठले तर रशिया, युक्रेन, बेलारूस, मोल्डोवा, लिथुएनिया, लॅटविया, इस्टोनिया, जॉर्जिया, अर्मेनिया, अझरबैजान, काझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. ह्या सगळ्यांची मिळून लोकसंख्या होती 10 कोटी. त्याच्यानंतर देश येतो जर्मनी, ज्याची लोकसंख्या होती साधारण 6.8 कोटी. युनायटेड किंगडम लोकसंख्या होती 4.9 कोटी. फ्रान्स लोकसंख्या होती साधारण 4.1 कोटी. इटली साधारण 4.7 कोटी. पोलंड साधारण 2.4 कोटी आणि स्पेन साधारण 2.6 कोटी. तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या देशांची लोकसंख्या आहे 35 कोटी आणि त्याचा एरिया बघा. आणि आपल्याला जो स्वतंत्र भारत मिळाला त्याची लोकसंख्या आहे 35 कोटी. म्हणजे ते आव्हान केवढं मोठं आहे तुम्हाला लक्षात येईल. अजून एक गंमत सांगतो. 15व्या शतकापासून हे सगळे देश एकमेकांच्या नरडीचा घोट घेत आहेत. जात, धर्म, पंथ, क्लास, राहण्याची पद्धती, भांडवलशाही, वसाहतवाद या सगळ्या गोष्टींवरनं त्यांचं सतत भांडण होत आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे सुद्धा या सगळ्या देशांमध्ये झालं. तुम्ही अगदी जुनं का म्हणता, 21व्या शतकात सुद्धा रशिया आणि युक्रेनचं भांडण चालूच आहे. अजून विशेष गोष्ट सांगायची म्हणजे यातले बहुसंख्य देश हे ख्रिश्चन धर्माचे आहेत. एकाच धर्माचे असूनही वैचारिक दृष्ट्या एकाही देशाचं एकाशी कधीही पटलेलं नाही. फक्त तह झालेले आहेत, ते पण स्वतःच्या फायद्यापुरता. आणि आता येऊ आपण भारतामध्ये. 2 नेशन थेरी म्हणजेच द्विराष्ट्रवाद ह्या तत्वानुसार भारताचा आधीच एक लचका पडलेला होता. पाकिस्तान स्वतंत्र झालेला होता आणि 500हून अधिक प्रिन्सली स्टेट्स यांना एकतर तुम्ही भारतात राहा, पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र राहा अशी मुभा ब्रिटिशांनी देऊन ठेवलेली होती. आणि ते आव्हान कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्स समोर होतं. तुम्हाला उदाहरण म्हणूनच देतो. तेव्हाचे जे साऊथचे सगळे वेगवेगळी राज्य होती किंवा तेव्हाचे जे प्रांत होते ह्यांचं स्वतंत्र द्रविडिस्तान हवं अशी मागणी सुरू झालेली होती. आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा ही राज्य तयार झालेली नसली तरी त्यांना स्वायत्तता हवी अशी मागणी सुद्धा दिसू लागली होती. आणि त्यात खलिस्तानच्या चळवळीचा उगम सुद्धा साधारण 1947 पासून दिसतो, ज्याचं फायनल रिझल्ट हा 1984 साली दिसतोय आणि 2014 मध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत. विविधता इथेच संपते का? तर आपण पुढचं आव्हान बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 121 पेक्षा जास्ती लिखित आणि ज्ञात भाषा, 19,500 ज्ञात बोली भाषा, वेगवेगळे पंथ, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, त्यात परत वेगवेगळ्या परंपरा, किलोमीटरवर सरकणारी वेगवेगळी संस्कृती, ही सगळी आव्हानं कायमच तेव्हाच्या कॉन्स्टिट्युएंट मेंबर समोर होती. आपण उदाहरणच मराठीचं देऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मराठीमध्ये किती बोलीभाषा आपल्याला आत्ता ज्ञात आहेत? ऐरणी आहे, सोलापुरी आहे,
कोल्हापुरी आहे, नागपुरी आहे, खानदेशी आहे, भुसावळची वेगळी आहे, जळगावची वेगळी आहे, मुंबई वेगळी आहे, पुणेरी वेगळी आहे, कोकणी वेगळी आहे. एवढे सगळे प्रकार आपण फक्त मराठी भाषेचे म्हणू शकतो. आणि फक्त भाषा बदलते म्हणजे बोलीभाषा बदलली असं नाही, तर त्याबरोबर त्याची रूढी परंपरा, त्याची संस्कृती, खाद्यपद्धती सगळं बदलतं. त्याबरोबर तेव्हाच्या स्थानिक लोकांची निष्ठा सुद्धा वेगवेगळ्या लोकांवर होती. याचंच उदाहरण देतो. बंगालमधले काही लोक हे अजूनही नवाबाला मानणारे होते. दिल्लीमधले काही लोक अजूनही म्हणत होते आम्ही मुघल साम्राज्याचे सच्चे वारसदार आहोत. पुण्यातली मॅक्झिमम लोक म्हणत होती पेशवाई संपली आणि पेशवाई परत आणायला हवी. आणि गोव्यातली लोक 1960 पर्यंत पोर्तुगीज साम्राज्यालाच मानणारी होती. लक्षात घ्या विविधता किती आहे आणि म्हणजे आव्हान केवढं मोठं होतं. शशी थरूर यांनी एक खूप छान उदाहरण तेव्हाच्या भारताच्या आव्हानाबद्दल दिलेलं आहे. एकसंध राष्ट्र होण्यासाठी भारताला जी आव्हानं होती त्यातलं हे उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. तुम्ही जर पंजाबचा प्रांत बघितलात तर थोडासा पाकिस्तानात गेला, थोडासा भारतात राहिला. पंजाबी हिंदू हे भारतात राहिले, बहुसंख्य मुसलमान हे पाकिस्तानात गेले. पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्या दोघांची विचार पद्धती, खाद्यपद्धती, निष्ठा, परंपरा, त्यांनी साजरे केलेले उत्सव हे साधारण सारखे होते. मग महाराष्ट्रातला एक हिंदू हा पंजाबी हिंदूला बराच लांब आहे पंजाबी मुस्लिमपेक्षा. तेच आपण जर बंगालमध्ये गेलो तर ईस्ट पाकिस्तान वेगळं झालं, जे नंतर आपण बांगलादेश म्हणून म्हणतो. तर तिकडच्या लोकांची निष्ठा ही जास्ती आपल्या भाषेवर होती आणि धर्मावर नव्हती. म्हणजे ईस्ट पाकिस्तान मधला एक माणूस आणि वेस्ट बेंगॉल मधला एक माणूस यांची भाषा सेम आणि त्यामुळे संस्कृती सेम. मग तो भारताशी निष्ठा का ठेवेल? तेच तुम्ही तमिळनाडूमध्ये गेला तर मॅक्झिमम लोक ही तमिळ बोलणारी आहेत आणि श्रीलंकेत सुद्धा तमिळ लोक आहेत. म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती, परंपरा ही सारखी आहे. मग एक तमिळ माणूस हा साधारण काश्मीरच्या माणसाला भारताचा आपला एक एकसंध भाग आहे असं का मानेल? ह्याच्या पुढचं आव्हान हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्सच्या विचार प्रणालीतच दिसतं. उदाहरणच देतो तर नेहरू स्वतः समाजवादी होते. सरदार वल्लभभाई पटेल हे फारच प्रॅक्टिकल राजकारणी होते. स्वतः गांधीजी हे फार आयडियलिस्टिक होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चातुर्वर्ण व्यवस्थेला मानणारे होते. श्यामाप्रसाद मुखर्जी हे टिपिकल हिंदुत्ववादी होते. आणि त्याच्या बरोबर उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या विचार प्रणालीवर आणि राजनीतीवर कायम टीका करणारे होते. ह्या सगळ्यांना एकत्र करायचं आणि एक असं संविधान बनवायचं जे भारताला सुराज्य बनवेल, हे एक मोठं आव्हान तेव्हाच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्स समोर होतं. मग 26 जानेवारी हाच दिवस का ठरला? त्याचं उत्तर हे 20 वर्षापूर्वीच्या इतिहासात आहे. 1928 साली सायमन कमिशन आलं, ते फसलं आणि त्याच्यानंतर ब्रिटनने भारताला सांगितलं की जर तुम्हाला स्वतःचं राज्य करायचं असेल तर सगळ्यांच्या विचारांना एकत्र घेऊन तुम्ही एक संविधान बनवा जे भारताला एक राष्ट्र म्हणून टिकवून ठेवेल. आणि ते आव्हान भारताच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तसं एक संविधान बनवलं गेलं आणि ते ब्रिटिशांसमोर सादर करण्यात आलं. पण त्याच्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे डॉमिनियन स्टेटस. भारताने तेव्हा डॉमिनियन स्टेटसची मागणी केली होती. आता डॉमिनियन स्टेटस म्हणजे काय? तर भारतातल्या लोकांचं भारतावर राज्य असेल पण सगळे निर्णय हे भारताला घेता येणार नाहीत. ते नेहमी ब्रिटनच्या राणीचेच सच्चे सेवक असतील. म्हणजे भारतातल्या लोकांचं भारतामध्ये राज्य पण त्याची फायनल अथॉरिटी ब्रिटनची राणी. तेव्हाचे जे तरुण नेते होते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. अर्थात काही दिवसांनी ब्रिटिशांनीच हा डॉमिनियन स्टेटसची मागणी फेटाळून लावली आणि मग तेव्हा काँग्रेसला पटलं की डॉमिनियन स्टेटसची मागणी करून चालणार नाही. आणि 26 डिसेंबर ते 29 डिसेंबरला लाहोरला जे सेशन झालं 1929ला, तेव्हा नेहरूंच्या अध्यक्षतेखाली, मोतीलाल नेहरू नाही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली. म्हणजे भारतावर दुसऱ्या कोणाचंही आधिपत्य नसेल आणि भारत हा पूर्णपणे स्वतंत्र असेल ही मागणी पहिल्यांदा त्या दिवशी करण्यात आली आणि ती लोकांनी मंजूर केली 26 जानेवारी 1930 साली. भारताला पूर्ण स्वराज्य मिळण्याचा कॉन्फिडन्स हा 1930 साली आला आणि 26 जानेवारीला लोकांनी हे ऍक्सेप्ट केलं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 साली आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो. मग प्रजासत्ताक हा शब्द का वापरला? तर
प्रजासत्ताकमध्ये अल्टिमेट पॉवर ही कायम लोकांच्या हातात असते. लोकांच्या हातात पूर्ण पॉवर असल्यामुळे हेड ऑफ द स्टेट हे लोकच निवडतात आणि तो कुठलाही एक हेरिडेटरी किंवा वांशिक परंपरा नसते. तेच तुम्ही ब्रिटनमध्ये बघितलं तर राजा का बेटा राजा बनेगा हे कायम चालू आहे. आता सुद्धा एलिझाबेथ राणी गेली तर तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स म्हणजेच आता किंग चार्ल्स हा देशाचा राजा झाला, म्हणजे हेड ऑफ स्टेट झाला. भारतामध्ये तसं नाहीये. आपला हेड ऑफ स्टेट असतो प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट हा कायम लोकांमधनं निवडला जातो. आपण जर 3 शब्द बघितले, सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक, तर याच्यात सार्वभौम ह्याने भारताला भारतामधल्या लोकांतर्फेच कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद ही सार्वभौमत्वाने दिली. कोणीही बाहेरची पॉवर आपल्याला इंटरफिअर करू शकत नाही आणि आपल्याला कुठला तरी एक निर्णय घ्यायला भाग पाडू शकत नाही. लोकशाहीने आपल्याला जगण्याची आणि राज्याची पद्धत दिली. राज्य कसं करावं आणि लोकांमधनं एक रिप्रेझेंटेटिव्ह कसा निवडून द्यावा हे आपल्याला लोकशाही सांगतं. पण प्रजासत्ताक हे पूर्णपणे आपल्याला स्वतंत्र बनवतं, हेड ऑफ द स्टेट निवडायची ताकद देतं आणि लोकांमध्ये खरी क्षमता आहे हे सांगतं. म्हणून 26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिन आहे, कारण संविधान तेव्हा तयार झालं आणि स्वराज्याचं सुराज्याकडे वाटचाल ही आपण 26 जानेवारी 1950 पासून करायला सुरुवात केली. प्रजासत्ताक दिनाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना या कथा माहीत नसतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून असे भन्नाट किस्से, कथा, गोष्टी ऐकण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.